तर काल आपण कन्सेप्ट ऑफ सेल आणि सबसेल बघितलं. कन्सेप्ट ऑफ सेल आणि सबसेल म्हणजे एन म्हणजे स्मॉल एन म्हणजे काय म्हटलं आपण, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर त्याचे व्हॅल्यू 1 2 3 4 5 एटसेट्रा. तर ॲटम मध्ये न्यूक्लियस पासून पहिली जी कक्षा आहे त्याची किंमत असते n=1. दुसरं n=2, n=3, n=4, n=5. किंवा यालाच आपण जुन्या पद्धतीने k सेल, n=1 असेल तर k सेल, n=2 असेल तर l सेल, n=3 m सेल, n सेल, o सेल, अशा पद्धतीने हे सेल्स आपण पाहिले. कन्सेप्ट ऑफ सेल, सेल कशावरती ठरवलं ते बघा. ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस, न्यूक्लियस नंतर पहिली सर्क्युलर पाथ n=1 k सेल, दुसरा n सेल, l सेल, m सेल, n सेल. जसे n च्या किमती वाढत जातात तसा सेल बदलत जातात. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सबसेल सांगितलेत बघा. सबसेल, सबसेल हे S, P, T आणि F चार प्रकारचे असतात. मी जे सांगतो ते बघा. हे सेल नेहमी दुसऱ्या लिपीतच दाखवायचे. पहिल्या लिपीत S कॅपिटल P कॅपिटल D कॅपिटल F कधीही काढायचं नाही. हा संकेत आहे. तर SPDF हे सब सेल्स आहे. आता हे सब सेल्स वगैरे आपण पुढच्या भागामध्ये बघणार. तर सेल्स म्हणजे K L M N O P हे सेल झाले आणि त्याच्यामध्ये S P D आणि F. आता टोटली पिरियडिक टेबल हे 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केले. 4 डिव्हिजन मध्ये म्हणायचं त्याला, किंवा 4 ब्लॉक. S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट, D ब्लॉक एलिमेंट आणि F ब्लॉक एलिमेंट. अशा पद्धतीने हे सबसेलची संकल्पना आहे. त्यानंतरचा पुढचा भाग आहे वेव्ह थिअरी. वेव्ह म्हणजे तरंग. वेव्ह म्हणजे तरंग. तरंग म्हणजे कसं बघा. आपण एखादी दोरी अशी हातामध्ये घेतली आणि आपण त्या दोरीला असा खिसडत दिला तर ती दोरी अशी 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 होत जाईल. किंवा विहिरीमध्ये शांत पाणी आहे, एखादा खडा टाकला तर तिथून तरंग निर्माण होऊन पाणी असं असं हे होत जातं. लाटा अशा उसळत 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 बाहेरच्या बाजूला जातात. त्याला तरंग म्हणायचं. वेव्ह. वेव्ह म्हणजे काय? वेव्ह तरंग किंवा आपण त्याला काय लाटा. राईट, बरोबर सांगितलं. ते तरंग म्हणजेच लाटा. तरंग पण मराठी शब्द आहे, लाटा म्हणजे पण मराठी शब्द आहे, पण अवघड मराठी आहे तरंग. तर लाटा ठीक आहे, अतिशय छान सांगितलं. तर ह्या वेव्ह थिअरीचा आपण अभ्यास करणार आहे. तर मॅक्सवेल या सायंटिस्टनं पहिल्यांदाच सांगितलं की लाईट इज ट्रान्समिटेड इन द फॉर्म ऑफ वेव्ह. लाईट ट्रान्समिट होताना, किंवा मी रात्री काल सांगितलं होतं, रात्री तुम्ही असं असं बघा प्रकाशाकडे. लाईट ट्रान्समिट होताना, लाईट त्याच्या ओरिजिन पासून आपल्याकडे पसरत असताना ती ट्रान्समिट होताना कशी होते, तर इट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह. असे असे पार्टिकल्स हे होतात. लक्षात घ्या. सरळ असं स्ट्रिक्टली असं नसतं. लक्षात घ्या. हे अशा 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 पद्धतीचा लाईट इज ट्रान्समिटेड इन द फॉर्म ऑफ वेव्ह. कळलं का? velocity of each wave, it is equal to velocity of light. velocity of light किती असते? 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंड. तर त्याची लाईट, त्याचा वेग वेलोसिटी आणि ह्या वेव्हची वेलोसिटी किंवा लाईट जी ट्रान्समिट होताना जी वेव्ह तयार होते त्याची वेलोसिटी दोन्ही पण
जवळपास इक्वलच आहे. velocity of the wave it is equal to velocity of light. आता हे वेव्स अशा का निर्माण होतात? एखाद्या लाईटच्या सोर्स पासून लाईट ट्रान्समिट होताना ह्या वेव्स का तयार होतात? दिस इज ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इट अफेक्ट्स ऑन दॅट ट्रान्समिशन ऑफ लाईट. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे विद्युत क्षेत्र आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र, हे दोन्ही एकाच वेळेला त्याच्यावरती प्रभाव टाकत असतं. म्हणून प्रकाश किंवा लाईट ट्रान्समिट होताना अशी सरळ रेषेमध्ये ट्रान्समिट होत नाही. तर ते काय होतं? इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड दोन्ही पण त्याच्यावरती कार्यरत असतं. म्हणून लाईट येताना अशा पद्धतीने ट्रान्समिट होते. इट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह. तर वेव्ह थिअरी मध्ये पहिला मुद्दा काय सांगितला त्यांनी? लाईट म्हणजे प्रकाश. इट इज ट्रान्समिटेड इन द फॉर्म ऑफ वेव्ह. लाईट transmitted in the form of wave. लाईट ट्रान्समिट होताना कशा पद्धतीने होते? तर वेव्हच्या स्वरूपात होते किंवा त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हटलं तर चालतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रो विद्युत, मॅग्नेटिक चुंबकीय, विद्युत चुंबकीय लहरी. वेव्हला दुसरा शब्द लहरी पण सांगता येईल. लहरी, तरंग, लाटा, तुम्ही काय म्हणाल ते. त्याच्यानंतर these electromagnetic waves they are associated with electric and magnetic field. असोसिएट ते संबंधित असतात. म्हणजे ह्या वेव्स कशाशी संबंधित असतात? इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड किंवा त्याच्यावरती त्या वेव्ह वरती परिणाम कोण करतं? चुंबकीय क्षेत्र आणि विद्युत क्षेत्र एकाच वेळेला सायमल्टेनियसली त्याच्यावरती प्रभाव टाकत असतं. आणि these waves directed in a right angle manner to the propagation. किंवा आता समजा हे रेस्ट पोझिशन आहे वेव्हची. रेस्ट पोझिशन म्हणजे स्थिर पोझिशन आहे. आणि इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यावरती जर अटॅक करत असेल तर त्यावेळेला हे काय करतं? अशा पद्धतीचे वेव्स निर्माण करतात. म्हणजे ह्या वेव्स अपवर्ड डायरेक्शन किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन असं झुकतं. म्हणजे ही जी लाईन आहे याला रेस्ट पोझिशन म्हणायचं. ह्या रेस्ट पोझिशनला परपेंडिक्युलर म्हणजे एक तर असं उभ्या डायरेक्शन किंवा अशा खालच्या डायरेक्शन ही वेव्ह ट्रान्समिट होत असते किंवा अशा पद्धतीने जात असते. सरळ रेषेमध्ये सरळ मार्गाने कधीही अशी वेव्ह ट्रान्समिट होत नाही. तर ते कशामुळे होतं? ह्या वेव्स का निर्माण होतात? बोथ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड इट सायमल्टेनियसली अटॅक्स ऑन दॅट वेव्ह. इथून समजा ओरिजिन आहे, हे ओरिजिन आहे ऑफ दी वेव्ह. इथून वेव्ह ट्रान्समिट होत असताना या वेव्ह वरती इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड सायमल्टेनियसली त्याच्यावरती प्रभाव टाकतं आणि मग खालीवर 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 म्हणजे ही जी लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शननं ह्या वेव्स क्रिएट होतात. All electromagnetic waves they travel with the velocity of with the same, that is velocity of light. Light ची velocity 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. त्याच गतीने ह्या वेव्स ट्रान्समिट होतात. Electromagnetic waves do not require any medium or for propagation or transmission. Electromagnetic waves याला काही कुठलं मीडियम असणं गरजेचं नाही. आता मी जे बोलतोय
मी बोलल्यानंतर जे आवाज तुमच्यापर्यंत स्प्रेड होतोय, आवाज काय असा सरळ रेषेत येत नाही, लक्षात घ्या, असा पण येत असेल, लक्षात घ्या. म्हणजे ट्रान्समिशन होताना त्याला, किंवा तसंच वेव्स ना कुठलंही मीडियम असण्याची गरज नाही, मीडियम कुठलंही आवश्यकता नाही. दे कॅन पास थ्रू एअर आल्सो, म्हणजे कुठल्याही मीडियमची गरज नाही. त्याच्यानंतर वेव्ह मोशन अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. वेव्ह मोशन अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. वेव्ह मोशन, तरंग, मोशन म्हणजे गती, तरंगाची गती आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. आता लाइट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. ए वेव्ह इज periodic disturbances that is in space with a wave motion represents periodic disturbances which carries energy. तर periodic disturbances म्हणजे काय बघा, हा ओरिजिन आहे किंवा हा आपण ओरिजिन पॉइंट घेतला, इथे 0 आहे, ही जी आहे ती मीन पोझिशन म्हणायचं, याला काय म्हणायचं, मीन पोझिशन. समजा इथून वेव्ह जनरेट झाली, याला वेव्ह म्हणायचं. ही वेव्हची मीन पोझिशन आहे. मीन पोझिशन म्हणजे स्थिर असताना, कुठलाही त्याच्यावरती प्रभाव नाही, इलेक्ट्रिक फील्ड नाही, मॅग्नेटिक फील्ड नाही. तर ही वेव्ह इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यावरती जर कार्यरत राहिलं तर एक तर अपवर्ड डाऊनवर्ड डायरेक्शन अशी फ्लक्च्युएट होईल, त्याला फ्लक्च्युएशन म्हणायचं. ह्या मीन पोझिशन पासून ही जी हाईट आहे त्याला क्रेस्ट म्हणायचं, याला सुद्धा क्रेस्ट म्हणायचं. आणि हे मीन पोझिशन पासून हा जो खालच्या बाजूला आलेला खोलगट भाग आहे त्याला ट्रफ म्हणायचं. तुम्हाला मराठीमध्ये काय झाले माहिती आहे, शिखर आणि दरी. सेमी इंग्लिशला असणाऱ्यांना माहित असेल, सेमी इंग्लिशला असणाऱ्यांना क्रेस्ट ट्रफच झालंय. मराठी मीडियमच्या मुलांना शिखर आणि दरी, शिखर दरी, शिखर दरी. शिखर आलं की परत दरी येणारच, शिखरानंतर शिखर येत नाही, लक्षात घ्या. माणसाच्या दिवसात वाईट प्रसंग आले की परत चांगले प्रसंग, चांगले प्रसंग झाले की परत वाईट प्रसंग. तसं क्रेस्ट ट्रफ, क्रेस्ट ट्रफ, क्रेस्ट, क्रेस्ट झाल्यानंतर क्रेस्ट कधीच येणार नाही. क्रेस्ट झालं की पहिलं ट्रफ येईल, परत क्रेस्ट येईल. त्याच्यानंतर आता ह्या प्रत्येक वेव्हला असं आपल्याला हे करता येतं, किंवा अल्टरनेटली काय असतं बघा, अल्टरनेटली पहिल्यांदा क्रेस्ट झाली तर दुसरी ट्रफ असेल, परत क्रेस्टच असेल, परत ट्रफ असेल, क्रेस्ट असेल, ट्रफ असेल. अशा पद्धतीने हे क्रेस्ट ट्रफ असतं. तर प्रत्येक वेव्हला ठराविक वेव्हलेंथ असते, ठराविक फ्रिक्वेन्सी असते, ठराविक वेव्ह नंबर असतो, ठराविक व्हेलॉसिटी असते. प्रत्येक वेव्हला वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी, अँप्लिट्यूड सुद्धा असते. तर या प्रत्येक टर्म्सचा आपण अर्थ बघणार आहे. आता या वेव्ह मध्ये पहिल्यांदा अँप्लिट्यूड म्हणजे काय बघूया. अँप्लिट्यूड, तर सुरुवातीला वेव्हलेंथ बघू. वेव्हलेंथ पहिली टर्म आहे. आता वेव्हलेंथ हा दाखवायचा कसा, सिम्बॉल लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे हे असं असाच काढायचा तो टाका, नाहीतर वेगळं काय काढायचं नाही. तुम्ही असं कराल नाही चालत, ते की आलं हे लॅम्बडा. तुम्हाला माहिती आहे जे जे इथून पुढे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री मध्ये किंवा मॅथ्स मध्ये, तुमचं बायोलॉजी मध्ये जे सिम्बॉल्स हे आहेत ते तसेच काढायचे असतात.
इन्फिनिटी म्हणल्यानंतर हे असंच असतं, कळलं का? म्हणजे हे संकेत पाळले असावेत, शॉर्ट मध्ये म्हटलं जातं. तर वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा म्हणायचं, त्याला सिम्बॉल लॅम्बडा. तर वेव्हलेंथची डेफिनेशन काय बघा, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट. सक्सेसिव्ह म्हणजे नियरेस्ट, सक्सेसिव्ह म्हणजे पहिली क्रेस्ट झाली की लगेच जवळची त्याच्या. सक्सेसिव्हचा अर्थ काय? आता आज उद्या कॉलेजला तुम्ही येणार नाही, परवा येणार आहे डायरेक्ट. सोमवारपासून शनिवार तुम्ही सक्सेसिव्हली येत आहे, उद्या गॅप पडतो ना. सक्सेसिव्हली याचा अर्थ काय? क्रेस्ट झाली की परत ट्रप आणि परत येणारी क्रेस्ट, म्हणजे ह्या जवळ जवळच्या दोन क्रेस्ट म्हणायचं. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट किंवा द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रप्स, दे आर नोन एज, किंवा इट इज नोन एज वेव्हलेंथ. That is denoted by symbol lambda. Definition अतिशय साधी सोपी आहे. The distance between two nearest or successive crests or two successive troughs known as wavelength, or it is denoted by symbol lambda. Wavelength चे युनिट काय बघा, 1 angstrom unit, that is equal to 10 raised to -8 सेंटीमीटर. वेव्हलेंथ हे कशामध्ये मोजलं जातं? अँगस्ट्रॉम युनिट मध्ये. 1 अँगस्ट्रॉम म्हणजे 10 raised to -8 सेंटीमीटर किंवा 10 raised to -10 मीटर. त्यानंतर पुढचं दुसरं डेफिनेशन आहे फ्रिक्वेन्सी. वेव्हलेंथची डेफिनेशन न बघता सांगता येईल तुम्हाला. वेव्हलेंथ, the distance between two successive crests or troughs known as wavelength. It is always expressed in angstrom units. 1 angstrom unit, that is equal to 10 raised to -8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर दुसरी टर्म आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा सिंबल कसा आहे बघा, व्ही. व्हीच्या कमरेत लात घातल्यानंतर कसं होईल आकार त्याचा, असं कळलं? त्याला न्यू म्हणायचं. त्याच्या कमरेत लात मारली की ते आकार त्याचा असा होईल, तसं करायचं. तर वे फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ वेव्स किंवा the number of waves passing through a given point in 1 second. बघा बरं तुम्ही काय म्हटलं, the number of waves passing through origin in 1 second. 1 सेकंदामध्ये ओरिजिन म्हणजे जिथून वेव्ह तयार होते तो पोर्शन, तिथला तो भाग, तिथून एका सेकंदामध्ये किती वेव्ह निर्माण होतात तेवढी त्याची फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला प्रॅक्टिकल फिजिक्सचे चालू होतील. आता ते ट्युनिंग फोर्स वगैरे असतात बघा अशा आकाराचे. फिजिक्स मध्ये कुठल्या जर पुस्तकात असेल तर हे असं ट्युनिंग फोर्स लोखंडी किंवा स्टीलचे असतात ते, आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं इथं 500 हर्ट्ज. 500 हर्ट्ज कधी बघितलं असलं तर ठीक, नाही तर प्रॅक्टिकल ज्या वेळेला चालू होते तर ह्या ट्युनिंग फोर्क असतात. समजा हे रबरावरती असं आदळलं तर हे याची कंपनं किती तयार होतात, 500 हर्ट्ज. म्हणजे एका सेकंदामध्ये 500 वेळा ते त्याचं व्हायब्रेशन्स होतात. 250 होत असतील तर 250, 300, 400, 500 ते त्याच्यावरती अवलंबून असतं. तर त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. फ्रिक्वेन्सी म्हणजे मराठीमध्ये स्पष्ट वारंवारिता. म्हणजे वारंवारिता म्हणजे काय, एका सेकंदामध्ये हा
किती वेळा व्हायब्रेट होतो त्याला त्याची फ्रिक्वेन्सी म्हणायची. द नंबर ऑफ वेव्स passing from the given origin in 1 second known as frequency. It is denoted by symbol nu. त्याला nu म्हणायचं. न्यू इंग्लिश स्कूल मधलं न्यू कळलं का? म्यू म्हणाल तर आता हे कसं हे करायचं. इट इज एक्सप्रेस्ड इन सीपीएस. सीपीएस म्हणजे सायकल्स पर सेकंड. किती सायकली पर सेकंदाला, एका सेकंदामध्ये किती सायकल्स तयार होतात. आता सायकल म्हणजे काय हे बघूया. आता सायकल म्हणजे ही एक क्रेस्ट झाली, इथून स्टार्ट झाला, हे अर्ध झालं आणि हे इथून परत इथं आलं मीन पोझिशनला, ही एक सायकल पूर्ण झाली. लक्षात घ्या. हा अर्धा भाग जर ह्याच्या खाली ठेवला तर हा अर्धा आणि हा अर्धा, एक सायकल पूर्ण झाली. The number of cycles per second, that is cycles per second. तर फ्रिक्वेन्सी मोजण्याचं युनिट सायकल्स पर सेकंद. एका सेकंदामध्ये किती सायकल्स होतात. किंवा तेच परत काय दिले बघा, एक सीपीएस. एक सीपीएस म्हणजे 1 हर्ट्ज. HZ बर का हे, मी ते हर्ट्ज मध्ये. आता तुम्हाला फिजिक्सला ज्याला प्रॅक्टिकल 12 येते सोनोमीटरचं एक्सपेरिमेंट, त्यावेळेला तुम्ही ते हे करता ट्युनिंग. हे आलं की त्याच्यावरती लिहिलं असतं 500 हर्ट्ज, 200 हर्ट्ज, 400 हर्ट्ज. हे फिजिक्सचे शिक्षक पण तुम्हाला सांगणार नाही. तर त्याचा अर्थ काय, ते एका सेकंदामध्ये इतक्या वेळेला काय व्हायब्रेट होतं. फ्रिक्वेन्सी मीन्स द नंबर ऑफ वेव्स पासिंग from the given point or given origin in 1 second known as frequency. It is always expressed in cycles per second or in hertz. 1 CPS 1 cycle per second म्हणजे 1 hertz. असे 500 असतील तर 500 hertz, 500 cycle per second. CPS आणि hertz दोन्ही पण इक्वलच आहे. त्याच्यानंतर velocity. व्हेलॉसिटी म्हणजे गती, तिसरं म्हणतात. व्हेलॉसिटी हे सी ने दाखवतात. व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं बघा, ही वेव्ह इथून स्टार्ट झाली, 1 सेकंदामध्ये या वेव्हनं किती अंतर ट्रान्समिट केलं किंवा किती अंतर काय म्हणायचं त्याला, किती अंतर पास झालं, त्याला व्हेलॉसिटी म्हणायचं. व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. एका सेकंदामध्ये इथं स्टार्ट झाला, इथं आपण जर्क दिला एखाद्या दोरीला, तर तो जर्क इथपर्यंत येईपर्यंत 1 सेकंद होत असेल तर एका सेकंदामध्ये हे एवढं अंतर त्यानं पार केलं. म्हणून 1 सेकंदाला एवढं अंतर म्हणजे त्याला म्हणायचं व्हेलॉसिटी. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ए वेव्ह इन 1 सेकंड known as velocity of the wave. The distance traveled by a wave in 1 second is called the velocity of the wave. That is, तर velocity कशी काढायची बघा. velocity तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून मिळते. c म्हणजे velocity of wave. कशी मिळेल, न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. लॅम्बडा म्हणजे काय, वेव्हलेंथ. वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी यांचा गुणाकार करा, तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह मिळून जाईल. कळलं, व्हेलॉसिटी ऑफ दी वेव्ह मिळून जाईल. तर व्हेलॉसिटी ऑफ दी वेव्ह इट इज ऑलवेज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाइट. वेव्हची व्हेलॉसिटी किती असू शकते, इट इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाइट. म्हणजे लाइटची व्हेलॉसिटी 3 × 10⁻10 सेंटीमीटर, बरोबर आहे ना. 10⁻8 सेंटीमीटर और 10⁻10
10⁻⁸ मीटर बरोबर आहे की माझं? व्हेलॉसिटी ऑफ लाईट 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंद आहे, बरोबर आहे का? मी बरोबर बोललो होतो का अगोदर? व्हेलॉसिटी ऑफ लाईट 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंद आहे, हे बरोबर आहे हा? आणि सेंटीमीटर मध्ये म्हटल्यानंतर -10 ना. तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट, तर लाईटची व्हेलॉसिटी आणि वेव्हची व्हेलॉसिटी जवळपास सारखीच असते. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे वेव्ह नंबर. वेव्ह नंबर म्हणजे वेव्हची संख्या. आता त्याला न्यू आणि त्याच्यावरती डोक्यावरती मायनस चिन्ह आहे, त्याला न्यू बार म्हणायचं. वेव्हचा नंबर, वेव्हचा नंबर म्हणजे वेव्हची संख्या. 1 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्स मध्ये किती वेव्हज निर्माण होतात त्याला वेव्ह नंबर म्हणायचं. द नंबर ऑफ वेव्स पासिंग फ्रॉम द origin or starting point in a 1 centimeter distance. 1 सेंटीमीटर एवढ्या अंतरामध्ये किती वेव्स तयार होतात त्याला वेव्ह नंबर म्हणायचं. द नंबर ऑफ वेव्स which can be accommodated. accomodate म्हणजे काय होणं? व्यापणे. accommodation म्हणतात बघा, accommodated. 1 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्स मध्ये किती वेव्ह व्यापतात म्हटलं तरी चालेल. व्यापणं, accomodation. The number of waves accommodated in a distance of 1 centimeter, it is known as wave number. आता हे वेव्ह नंबर कसं काढायचं बघा. हा न्यू बार कसा काढायचा, त्याची किंमत जर काढायची असेल तर न्यू बार इज इक्वल टू 1/λ. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आहे. वेव्हलेंथचा तुम्ही रेसिप्रोकल बघा. न्यू बार म्हणजे वेव्हचा नंबर तुम्हाला मिळून जाईल. रेसिप्रोकल बघणं कळवलं, शिकवलं ना. लॉग टेबल, लॉग टेबल पूर्ण शिका. कुणीही इम्परफेक्ट राहू नका लॉग टेबल मध्ये, कारण तो तुमचा बेस आहे. रेसिप्रोकल, स्क्वेअर, स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स रिकाम्या वेळेत ते शिकून घ्या. कुठल्याही शिक्षकाकडून शिका किंवा तर न्यू बार इज इक्वल टू 1/λ. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, वेव्हलेंथचा रेसिप्रोकल म्हणजे न्यू बार म्हणजे वेव्ह नंबर. तर आपल्याला अशा पद्धतीने हे वेव्ह नंबर काढता येईल. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूडला ए म्हणतात, हे ए किंवा कॅपिटल ए म्हणायचं. तर ह्या मीन पोझिशन पासून, ही आहे ती मीन पोझिशन. ह्या मीन पोझिशन पासून ही क्रेस्टची हाईट किंवा ह्या मीन पोझिशन पासून ह्या ट्रकची खोली, याला म्हणायचं अँप्लिट्यूड. द हाईट ऑफ द क्रेस्ट or depth of a truck known as amplitude. मीन पोझिशन ही आहे. ह्या मीन पोझिशन पासून क्रेस्टची हाईट, शिखराची उंची किंवा दरीची खोली, याला मीन पोझिशन पासून जे अंतर आहे त्याला अँप्लिट्यूड म्हणायचं. अँप्लिट्यूड means the height of the crest or the depth of a truck known as amplitude. amplitude हे a ने दाखवलंय किंवा हाईट हे सेंटीमीटर मध्ये पण मोजू शकता, मीटर मध्ये पण मोजू शकता. तर या पद्धतीने